पोरी खाली बसवलं बेट्या येडा का तू मग इतके लोक म्हटले ते दिसत तुला खाली बसेल पोरी भरा देतो तुला खाली बसवल्या ना कोणत्या या काय आणि या बाया म्हटलं हे चाललंय हे दिसत नाही तुला. त्या पोरी नाचत होत्या खाली करून बसवल्या मला काय माहिती हा मला नाही माहिती तुला माहित नाही याला माहिती अरे ऐ काय झालं नाना पोरी खाली करून बसवल्या तुम्हाला माहित नाही नाही या पोरे खाली कोण बसल्या कवर बसल्या नाना हा या पोरे खाली कोण बसल्या फक्त मला माहिती तुला माहिती मला माहिती आहे नाना कवर बसल्या पोरी खाली थांबा या मावशीला भंडार लावून घेऊ द्या एकदा हौशी नाना हा या पोरे खाली कोण बसल्या खाली कवर बसल्या हे सांगतो नाना तुम्हाला हा, पटकन नाना हा. या पोरे अंड्यावर बसल्या अंड्यावर बसल्या करे करे उचलीन, उचलीन, direct मारून. ऐ अंड्यावर बसल्या त्या कोंबड्या आहे आम्ही का? की कोंबड्या आहे का? हा. ते कोंबडे नाही. मग? नाना, या त्या आहे ना. त्या कोण तुम्हाला माहित नाही का नाही पतोड्या नाही का नाना हा. हेल्मेट येते. येडं येते येडा आहे ते खरं येडा आहे त्याला अक्कल नाही त्याला अक्कलच नाही होणार ना अरे कोणाला? त्याला ना तिकडे हात कर ना आता इकडे गेलता ना हात करोला खरं नाना लय येडमट होते आणि इकडे घातलं तर चाल. अरे आलो रे बोल, हे काय उभारली? नाना पोरी काही कोंबड्या नाही पोरी काही कोंबड्या नाही पोरी काही पतोड्या नाही पथोड्या नाही पोरी ते आहे त्या कोण पोरी ते आहे त्या कोण काय तुम्हाला माहित नाही का काय माहित म्या पाहिलं म्या कोण आहे पोरी म्हणून ओळखल्या हा नाना हा. पोरी ढेंडाळेल पाठी आहे. पाठी आहे करे त्याला आनंद direct काही बी म्हणतो लागा. काही म्हणू लागा नाना हा. त्याला काही अक्कल नाही नाना मला का आणि नाना त्याला सांगत होता हो. करणं पाठी मांग आणि नाना हा त्याला काही अक्कलच नाही नाना तसंच का करे काढा, काढा, तुम्ही बी दाता काढू काढू नाना हा काय म्हणलं तो कुशाल म्हणतो पोरी ढेडावर पाठी ढेंडाळेल पाठी आहे. हा. अरे नाना हा खरं सांगा काय? या जर पोरी जर ढेंडाळेल पाठी असत्या ढेडावर पाठी जर असतं तर या जर पोरी जर ढेंडाळेल पाठी असत्या हा याने पुरे फट्टे रंगावून रंगावर टाकला असता बर हो हा येतो घ्या मग कुंटाला ना. म्हणजे तुमच्या पोरी या माया पोरी कोणत्या या अरे त्या नाही कोणत्या मग त्या काही. इकडे घ्या बाई ये कुठे का रे हा तू कोण आहे मी हा मी त्यांचा बाप बापा म्हणजे तो पोरी आणि तू त्यांचा बाप आणि का रे हा मग तू यांना काय म्हणतो मी हा मी याला बाई म्हणून आवाज देतो एक काम करायचं काय अक्का म्हणत त्याला अक्का अक्काने म्हणत मी त्याला अक्का म्हणायचं हा. आणि मला दाजी म्हणायचं करे त्याला दाजी गिजी नाही म्हणायचं मग काय म्हणायचं आपल्याला काय म्हणायचं माहिती काय? काय आपल्याला जावई म्हणायचं जावई जावई करे काय म्हणतो नाना रे? कुशाल म्हणतो दाजी म्हणायचं कुशाल म्हणतो जावई म्हणायचं कुशाल म्हणतो दाजी म्हणायचं हा. कोणी म्हणतं जावई म्हणायचं जवळ म्हणायचं हा. आपलं जवळ गिवळ काही नाही म्हणायचं नाना मग आपलं जवळ नाही म्हणायचं काय म्हणायचं दाजी बी नाही म्हणायचं बघ. आपल्याला फक्त एकच म्हणायचं नाना एकच म्हणायचं अहो पाहुणा झाला पगार का हो? हा म्हणजे या तुमच्या पोरी या माया पोरी तुम्ही त्याचे बाप मी त्यांचा बाप बापा बरोबर आहे का हो हा सगळ्या घरानच कार्यक्रम मध्ये का तुमचं अंबळ ना ना हा म्हणजे तुम्ही देव मी देव अरे अंगात काय घातलं बा ये हा अरे हा देवाचा पाशी पोशाख आहे. पाय पुशल पाशल पोसा घालून पाशील आले. पाशील नाही मग देवाचा पाशी पोशाख म्हणजे काय अरे बाबा हा देवाचा झगा आहे तुझा जगा ग वाऱ्यावारी उडतो तुझा जगा ग वाऱ्यावारी उडतो काही म्हणतो गाईड आलं म्हणतं जागा आहे. झगा जागा आहे करतो झगा आहे का देव पागल की गेले का कुशाल म्हणतो झगा आहे कुशाल म्हणतो जागा आहे अरे ते गावंड आहे ना गाऊन दे का गाऊन आहे का खरे कुशाला लंडारे म्हणतो गाऊन दे ना कुशाल म्हणतो नानानं गाऊन घातला काय म्हणतो या बोल काय देव म्हणतो म्हणतो झगा आहे जे म्हणतो जागा आहे देव म्हणतो गाऊन घातला जे म्हणतो गाऊन घातला मग गाऊन आहे का ते गाऊन नाही नाना मग मला माहिती ना चांगलं काय नाना ते ते आहे ना ते काय अंगी घालेलं ना तुम्ही आलेले ना तुम्ही करे अंगी कधी का हो? हो ना ना हा अरे इकडे वळ. एक काम करा काय करू मोठ तिकीट काढा तिकीट काढा खोड काय वाटत शिल्लो मी काय कंडक्टर का करे अरे थैली काऊन घेऊन डोलं मग अरे थैली नाही ते अरे भाई देवाची भंडारी सगळ्या करता देव पाहिजे मी देवाच्या भांडरा घेऊन डोलं काय ही देवाची भंडारी डबा त्याच्यात काय मग त्याच्यामध्ये हा. त्याच्यामध्ये देवाचा भंडारा अरे बापरे हे बाय पा ड्युटी आले भाऊ मै बायको
रोज बेसनात टाकती मला भजे बनवून हे अडमट आलं आणि म्हणजे काय तर म्हणजे देवाचा अरे बाबा ती हळद वेगळी हा आणि हा भंडारा वेगळा. अरे बापरे म्हणजे यो भाटाला वेगळा भंडारा वेगळा आ तू येडी हळदी येडी हळद वेगळी. कर मला येडी हळद करे. काय कुशाल म्हणतो येडी हळद आहे. नाना मी तुम्हाला सांगला नाही गेला डोकच नाही म्हणून त्याला अक्कलच नाही म्हणून अरे नाना, ते कुशाल काय म्हणतो तुम्हाला कुशाल म्हणतो येडी हळद येडी आहे. हळद म्हणतो. हा? तुम्ही काही येडी हळद नाही पहा. येडी हळद आहे कमी. तुम्ही काही येडी हळद नाही बरं. मी पाहिलं तुम्हाला आता हा आता आलं माझ्या लक्षात काय तुम्ही काळी हळद आहे येडी हळद आहे. करे. हा जाऊ दे आता बारीक बारीक परत काय घेतो मनावर ना ना हा म्हणजे तुमच्या पोरी या माया पुरी. तुम्ही त्यांचे वडील मी त्यांचे वडील. या पोरीला गाणं म्हणाला कोण्या पुरीला या पोरीला कोण्या पुरीला गाणं. या पोरीला कोण्या या अरे कोण्या या म्हण. अरे या पोरीला ना अरे कोण्या पुरीला. अरे या ना अरे या पुरीला म्हण. कस करा गड्याला कोण्या पुरीला. इकडं शिल्लक नाही लागत ना तुला अक्का तिकडं व्हाय ना कोण्या पुरीला. करे भाऊ हा तू आमच्या गावचा केला ते व्यापारा सांग होता का कोण्या. त्या गप्पर हे भाऊ. मग काऊन कुठं डोरं कुठले आणि ते कारण आपलं सवय पडेल. हो का मग जर सगळी जागा काढतो धावतो मग झटका कसं राहत होतं मग सांग या पोरीला गाणं म्हणाला कोण्या. या या का. या या अरे इकडं बाय नाव तू खुशाल काऊन रे हे, तू घरी गेला त्याच्या पायाला करे. नाही ना हा या पोरीला गाणं म्हणला या पुरीला गाणं म्हणायला लावू. बाई इकडे या पाऊला. पाऊला पोरगी अंबा इकडे म्हणलं कसं पोरीनं असं थर्र करायला पाहिजे कशी आली पोरगी. हो गड्या बाई याला एक चांगलं गाणं म्हणून दाखव. अरे तुला करतो का अंबा पोरगी ती बाई मन बाई एक चांगलं गाणं म्हणता बाई. इथं बसून कार्यक्रम पाहिजे इथं बसून बाय. या इथं खाली इथं खाली बाय. इथं इथं डोक्याला बसतो का आता. इथं बसून बाय. अहो पप्पा हा, याच्यात घुसतो का आता. गाणं म्हणायचं हा म्हण बाई. आत्ताच म्हणायचं नाही सकाळी म्हणतो घरी गेल्यावर. पप्पा हा मी गाणं म्हणू का अरे राम अरे गाणं वाटू लागलं मला तुमचा मला गावचं वाटू लागलं म्हणतो बाई. पप्पा हा गाणं म्हणू का म्हण ना. म्हणू का म्हण पटकन. म्हणते लगेच म्हण लगेच. तुम दिल की धड़कन में रहते हो तुम दिल की काय गं? देवाचं गाणं आहे की. मग कोणाचं आहे देवाचं गाणं आहे. मी तिथे ऐकलं ना बसवाच्या मंदिरावर बसवाच्या मंदिरावर चालू होतं काही गाणं. झालं. हा. नाना, मग इकडं बदनाम गोळाच आहे तुम्हाला हे नाही आवडलं नाही दुसरं म्हणते बरं का चांगलं म्हण. किती माग तुझ्या लागावा किती रात्रीला जागावा त्याला हवाली सार तुझ्या माझा काळी जमागावा मला तर बसला घालत असला प्रेम झालंय मला मला तर बसला घालत असला प्रेम झालंय मला त्याचं विचारून जाऊ तुला न माझ्या गुलाबाचा फुला का गळे. काय झालं देवाचं गाणं आहे. अहो पप्पा हा. काय सांगू तुम्हाला हा. मी देवीच्या मंदिरावर गेलते देवीच्या मंदिरावरून आली. तिकडे गेलते ना हा. तर त्या देवीच्या मंदिरात लावेल होतं हे गाणं चालू होतं देवीच्या मग कोणतं होतं मंदिरात. ते? का ग. हे गाणं चालू होतं देवीच्या मंदिरात. हो ना पप्पा काय येडी ती पोरगी कोणाची ती मईचे. खरंच का मग तुमच्यावर पडेल नाही पण ती मग मायावरची. म्हणजे ही पोरगी ही पोरगी मायावर पडली. ती पोरगी तिच्या मायावरी. तिची माय तिची माय काय पडेल करे. हा काय गाणं म्हणलं पोरीनं काय गाणं म्हणलं. काही तू म्हण बरं तिच्यावर. आपल्याकडले म्हणून गाणे त्या म्हण बरं. म्हणू का मग? हा म्हण. म्हणू का म्हण. म्हणू का नाही म्हण ना. अरे म्हण. नाही ना हा काय म्हणलं पोरीनं कसं विसरून जाऊ म्हणे गुलाबाचा फुला. काय येडी ती पोरगी असं गाणं म्हणतात त्या का अरे अरे नाना हा म्हणू म्हण. अरे चुप गए सारे नजारे क्या बात हो गई छुप गए सारे नजारे क्या बात हो गई नाना तूने काजल लगाया दिल में रात हो गई तूने काजल लगाया दिल में रात हो गई ओय ओय पोरा इकडे. काय भानगड आहे? आवाज कुठून निवराला एवढा इकडे. नाना तुम्ही इकडे राहा. निवराला काय होती इकडे ये, इकडे ये. मी आलो म्हणलं चाल नाना, तुम्ही इकडे राहा. अरे भाऊ काय झालं इकडे. भाऊ इथे मी कमी आवाजामध्ये गाणं म्हणतो हा ते घेऊ नको ते खाली इथे उभी राह ते खाली ठेवू. इथे उभी राह खरे हा.
इथे महिला मंडळ गाणे ऐकू राहिल्या, पुरुष मंडळ गाणे ड्युटीवाला बोरला ऐकू राहिला आणि तू खुश मला खरं सांगा तुम्ही, मला एवढं मारले ड्युटी वाल्याचं नाव घेऊन राहिले, त्याला का मुळात वळले का? मारायला काय झालं? मांडीवर बस भाऊ ना, तू काही म्हणतो मग खरं भाऊ. हा, अरे आम्ही एवढं सुंदर गाणं म्हणलं, सुंदर तू गाणं. कशाला पोरगी घेऊन पडवला? अरे भाऊ तसं बी झाला, तुम्ही लागले इकडे गाणं म्हणाला. हा महिला मंडळ बसली बस तुमचं गाणं ऐकायला, अरे अरे माणसं बसली इकडे गाणं ऐकायला. हा, तुला काय झालं मुडाला अरे देवती 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 देवती. ना ना ओ ना ना मला असं वाटतं त्याचा ठिबक चालू झाला करतो डायरेक्ट शरीर म्हणतो मला ठिबक चालू होते जाऊ दे. डायरेक्ट म्हणतो ती शरीर बाहेर म्हणतो ना ना ते गाणं पडलं नाही नाही पटलं नाही पडलं नाही पटलं. ना ना मी गाणं म्हणतो गाणं म्हणतो. आपल्याला असं काम झालं ना हा. डायरेक्ट 2 वर्ष देवाने दिलं होतो 2 वर्ष ते वाईन दिला होता. देवाने सुद्धा काम नाही ना ना बर देवांना प्रत्येकाला जायचं काम नाही बरोबर. आपण 2 वर्ष देवाने दिलं होतो बर 2 वर्षात काय काय आणलं ना काय काय आणलं? 2 थैले चपला फुटाचे भरून आणले चपला पुढे चोरला गेलं का बेटा? तुम्हाला कळून लोक काय जात्या काय आला? ना ना हा. म्हणा मग बर ऐका बरं बोललो बर. पण एक काम करा काय करू? आपलं कसं 10 बरं घराला बंद आहे 10-12 जणांचा मंडळी 10 बरं पुढं 10-12 जण पुढं 10 बरं मागं माग 20-25 जणांमध्ये मधी म्हणू का ना मग बर सर्वांना जन्म टोपी दे सर्वांना जन्म टोपी दे सर्वांना जन्म टोपी दे सर्वांना जन्म टोपी दे काय का तुमची माय घाला का? अरे तर मला सांगितलं पावल्या टाका म्हणून. आणि मग मी काय आता घुसमळत होतो मी काय म्हणलं 10-15 जण पुढे म्हणजे दिंडीत होते ना. 20-25 जण मध्ये का पन्नास होती ते पावल्या घाल देते. दिंडीत होते ते. मग त्यांनी पावल्या घालून ते बर मग टाकायचं पावल्या. पावल्या घाल बर घालतो का नाही? घालतो ना. घालो का? अरे बर टोपी कशाला कशाला टोपी कशाला 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 टोपी कशाला कशाला बाहेर घालाला आता बापाला घालला घरी. अरे याड मठात तो बाप इथं शिलोड मध्ये बोर्ड काढत होता हा. तो माय भेटली मला मसोबाशी बसवापाशी. तिला मला 30 रुपये घे त्याला हा. मी म्हणतो मी त्या मुंडक्यात घाल त्याच्या मग असं कधी म्हणतो. मला तो ठोकाचंच काम करू मला ना ना हा. पटलं नाही नाही पटलं. चांगले कवळण म्हणतो मग चांगलं कवळण. म्हणू का बर म्हणू का बर ना. म्हणू राहिलो ना मग अरे म्हणतो का. म्हणतो ना मग पदराला धरू नको सोडना पदराला धरू नको पदराला धरू नको सोडना पदराला धरू नको पदराला